General Science, Standard 7, Chapter 4, Nutrition in Living Organisms. Can you tell? तुम्ही सांगू शकता का? How do plants produce their own food? वनस्पती त्यांचे स्वतःचे अन्न कशा तयार करतात? Plants also need food for their growth. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called photosynthesis. वनस्पतींना सुद्धा त्यांच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते. ते स्वतःचे अन्न तयार करू शकतात. त्या सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलच्या मदतीने अन्न तयार करतात. वनस्पती त्यांचे अन्न पाणी आणि जमिनीतून क्षार त्याचबरोबर हवेतून कार्बन डायऑक्साईड घेऊन तयार करतात. या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण म्हणतात. 6CO2 म्हणजेच 6 कार्बन डायऑक्साईडचे रेणू अधिक 6H2O म्हणजे 6 पाण्याचे रेणू सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य याच्या उपस्थितीमध्ये C6H12O6 म्हणजे ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदक तयार करतात प्लस 6O2 म्हणजे 6 ऑक्सिजनचे रेणू सोडतात. म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया करताना त्या कार्बन डायऑक्साईड आणि पाणी घेतात आणि सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलच्या मदतीने त्यांचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतात आणि त्यावेळी ते ऑक्सिजन सोडतात. Plants convert light energy into chemical energy and store it in the form of food. वनस्पती प्रकाश ऊर्जेला रासायनिक ऊर्जेत बदलतात आणि अन्नाच्या रूपात त्यांच्यामध्ये स्टोअर करून ठेवतात, साठवून ठेवतात. Water, minerals and salts are absorbed by roots from the soil. The stem transports them up to leaves. The leaves have microscopic openings called stomata through which they take in the carbon dioxide from the air. वनस्पतींची मुळे जमिनीतून वेगवेगळे खनिज, क्षार म्हणजेच लवण आणि पाणी शोषून घेतात. खोड या पदार्थांना पानांपर्यंत घेऊन जातात. पानांवर सूक्ष्म छिद्रे असतात ज्यांना स्टोमेटा किंवा पर्णरंध्र म्हणतात. त्या छिद्रांमधून पाने हवेमधून कार्बन डायऑक्साईड घेतात. The chloroplasts present in the leaves contain chlorophyll, which absorbs sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. Oxygen is given out in this process. पानांमध्ये असणाऱ्या हरित लवकांमध्ये हरित द्रव्य असतात. ते हरित द्रव्य सूर्यप्रकाशाला शोषून घेतात आणि या सूर्यप्रकाशाच्या मदतीने हरित द्रव्य कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याला अन्नामध्ये रूपांतरित करतात. या क्रियेमध्ये ऑक्सिजन वायू तयार होतो. तो पर्णरंध्रांमधून म्हणजेच स्टोमेटामधून बाहेर पडतो. Besides leaves, photosynthesis takes place in some other parts like green stems too, as they contain chlorophyll. पानांशिवाय बाकीचे पण काही भाग प्रकाश संश्लेषणाची क्रिया करू शकतात जर ते हिरव्या रंगाचे असतील. हिरवे खोड हे पण प्रकाश संश्लेषण करतात. Take a pumpkin stem having 2-3 leaves, cut it under water with a sharp blade, take some water in a conical flask and add 7-8 drops of ink to it. Put the pumpkin stem vertically in that flask. Observe the changes that take place in it
and discuss them in the classroom. 2-3 पाने असलेले भोपळ्याचे एक खोड घ्या. त्याला पाण्याखाली ठेवून धारदार चाकूने कापा. एका चंचू पात्रात थोडे पाणी घेऊन त्यात शाईचे 7-8 थेंब घाला आणि त्यात भोपळ्याची फांदी सरळ राहील अशा पद्धतीने ठेवा. मग त्यात होणारे काय बदल होत आहेत त्यांचा अभ्यास करून त्यावर वर्गात चर्चा करा. The transport system of plants consists of the xylem and the phloem. The xylem transport minerals and water from the root to all aerial parts of the plant. The phloem transport the food, that is glucose, etc. from the leaves to other parts of the plant where it is either consumed or stored through the plant have a transport system. They do not have a separate digestive or excretory system. वनस्पतींमधील परिवहन संस्था ही झायलेम आणि फ्लोएम यांनी बनलेली असते. त्यात झायलेम क्षार आणि पाणी मुळापासून वनस्पतीच्या वरच्या टोकापर्यंत घेऊन जातात आणि फ्लोएम पानांनी तयार केलेले अन्नाचे वहन वनस्पतीच्या प्रत्येक भागापर्यंत करतात. तेथे त्यांचा वापर करतात किंवा साठवून ठेवतात. वनस्पतींमध्ये परिवहन संस्था असल्यामुळे पचन संस्था किंवा उत्सर्जन संस्था नसते. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of protein? म्हणजेच वनस्पती फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण करून कार्बोहायड्रेट्स तयार करतात, म्हणजे कर्बोदक तयार करतात. कर्बोदक तयार करण्यासाठी त्यांना कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची गरज असते. त्याचबरोबर प्रथिन तयार करण्यासाठी त्यांना कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनची पण आवश्यकता असते. मुलांनो, हा नायट्रोजन जो प्रथिन तयार करण्यासाठी वनस्पतींना लागतो, आवश्यक असतो, तो ते कसे मिळवतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.